नमस्कार मित्रांनो, जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा तेव्हा आपल्याकडे आश्वासनांची खैरात होते, घोषणांचा पाऊस पडतो। जसं आपल्याकडे गाव जत्रा आली की रेवड्या वाटपाचा कार्यक्रम होतो, तशा प्रकारच्या आश्वासनांची खैरात असते। परवा इथे महसूल मंत्री आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की वालेकरवाडी, चिंचोडे नगर किंवा हे शिवनगरी वगैरे आहे, बरेचसे प्रश्न आहेत, इथल्या लोकांना आम्ही प्रॉपर्टी कार्ड देणार आहोत। गेले 30 वर्षे निवडणुका ह्या एकाच मुद्द्यावरती आहेत बरं का, तुमची घरं नियमित करू, तुमचं शास्तीकर माफ करू वगैरे ह्याच्यावरती निवडणुका होत असतात। तर बोलता बोलता म्हणजे ब्रीफिंग चुकीची झालेली दिसते किंवा घाईघाईमध्ये महसूल मंत्री चुकीचं बोलून गेलेले दिसत आहेत। मित्रांनो, तुम्हाला कायदा सांगतो की जमीन खरेदी विक्री करणे आणि त्याच्यानंतर सातबारा हा महसूलचा विषय आहे। आपण शहरात राहतो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतो, टाउन प्लॅनिंगच्या एरियामध्ये राहतो आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारे सातबारा वगैरे सिस्टम नसते। जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हा तुमचं प्रॉपर्टी कार्ड बनतं किंवा एनए असे। प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमची जमीन एनए आहे एवढा त्याचा विषय असतो, त्याच्यावरून सगळं राजकारण होत असतं। आणि या संदर्भामध्ये दर निवडणुकीला लोकांची फसवणूक असते। तुम्हाला पाठीमागे जो सगळा एरिया दिसतोय ना, हा सगळा भविष्यामध्ये तोडण्याचा कुटील डाव राजकीय पुढाऱ्यांचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आहे। म्हणून आम्ही या टेरेसवरून हा व्हिडिओ काढतोय, कारण ओरिजिनल रूट जो आहे तो तिकडून दुसरीकडून आहे, पण ह्या गरिबांच्या घरावरती बुलडोजर चालवण्याचा हा दुष्ट प्लॅन आहे। आणि म्हणून गेल्या 6-7 वर्षापासून घर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून ह्या गरिबांची घरं वाचवण्यासाठी जे लढत आहेत ते विजय पाटील माझ्या आता सोबत आहेत। पाटील साहेब, मला सांगा, हे प्रॉपर्टी कार्ड महसूल मंत्र्यांना माहित नाही का की हे याच्याशी संबंधित नाहीये म्हणून? नाही, महसूल मंत्र्यांचा अभ्यास याचा अर्थ कमी आहे की हा जो भाग येतो हा प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो, शहराच्या अंतर्गत येतो, उपनगराच्या अंतर्गत येतो। इथे नगर विकास खात्याचे नियम लागू होतात, महसूल विभागाचा इथं काही संबंध नाहीये। आणि येणे आणि खरेदी खर्चा विषय जो आहे तो येतो कुठे की जिथं ग्रामीण भाग आहे, जिथं शेती आहे, अशा ठिकाणी तो भाग येतो। हा जो भाग आहे प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्या कारणाने आता पीएमआरडी कडे वर्ग झालेला आहे। पीएमआरडी याच्याकडे अखत्यारीत असल्या कारणाने सदरचे हे जे प्रॉपर्टी कार्ड आहे तो नियम लागू करत असताना सर्वप्रथम घरे नियमित होण्यासाठी गुंठेवारीचा जो कायदा इथं लागू आहे 2021चा जो कायदा आहे गुंठेवारीचा, तो जर इथे राबवला तर 100% सर्व नागरिकांची घरं ही नियमित होतील। पण यांनी प्रॉपर्टी कार्डचा इथं उल्लेख करून जे 35 वर्षामध्ये 8 मुख्यमंत्री आले साहेब, 8 मुख्यमंत्री इथं आले। एकदा तर मुख्यमंत्री मोरया गोसावी क्रीडांगण चिंचवड गावात आले होते JR घेऊन, आणि लोकांना सांगितलं असं JR घेऊन दाखवला की बघा आता घरं नियमित होणार आहेत तुमची। झालं, गेले 15 वर्ष झाले ना घरं नियमित झाले। आजपर्यंत या परिसरामध्ये सर तुम्हाला सांगतो ही घरं दिसत आहेत, ही जी घरं कॅमेऱ्यात दाखवतो, ही सगळी घरं आहेत, सगळी इनलिगल म्हणून अनधिकृत हे कधीही कारवाई करू शकतात। आणि खोटं या ठिकाणी आरक्षण दाखवलंय। मूळतः रोड जो आहे पलीकडच्या साईडने गेलेला आहे, त्याचा व्हिडिओ पण काढणारच आहे। आणि परंतु इथं दाखवला, ह्या लोकांच्या घरांवर तो रोड दाखवला, आणि